अक्षरासमोर येणार भुवनेश्वरीचं सगळ्यात मोठं सत्य. अक्षरा करणार का भुवनेश्वरीचा पर्दाफाश? तुला शिकवीन चांगलाच धडा मालिकेची कहाणी एका नवीन वळणावर येऊन उभी आहे. एकीकडे अक्षराने भुवनेश्वरीचं सत्य सगळ्यांसमोर आणलं होतं, पण त्यानंतर सुद्धा चारुहास आणि भुवनेश्वरीचं लग्न झालं. अधिपतीने भुवनेश्वरीला मदत केली आणि आता येणाऱ्या एपिसोडचा नवीन प्रोमो समोर आलेला आहे, ज्यामध्ये आपण बघू शकतो की एकीकडे भुवनेश्वरीचं सत्य जाणून घेण्यासाठी अक्षरा पोहोचली आहे बजरंगपर्यंत. ती बजरंगला जाऊन भेटते आणि त्याला म्हणते की नेमकं काय झालं होतं ते मला सांग, आता घाबरू नकोस. तेव्हा बजरंग अक्षराला घडलेला सगळा प्रकार सांगतो आणि तिला म्हणतो की भुवनेश्वरीनेच मला जेलमधून बाहेर काढलं होतं आणि त्यानंतर जे काही घडलं ते नेमकं त्यांच्या प्लॅननुसारच घडलं. हा सगळा त्यांचाच डाव होता म्हणून. हे ऐकल्यावर अक्षरा हादरते. दुसरीकडे बघायला मिळतंय की भुवनेश्वरी अक्षराविरुद्ध नवा डाव रचते. भुवनेश्वरीने पुन्हा एकदा अधिपतीला आपल्याच जाळ्यात घेतले. भुवनेश्वरी अधिपती समोर रडण्याचं नाटक करते आणि त्याला म्हणते की हे जे काही चाललंय ते मला अजिबात सहन होत नाही आहे. असं वाटतंय की कुठेतरी निघून जावं, कोणत्या तरी वृद्धाश्रमात जाऊन राहावं म्हणून. तेव्हा अधिपती सुद्धा इमोशनल होतो. आईला असं बघून त्याला सुद्धा वाईट वाटतं आणि पुन्हा एकदा तो तिच्या जाळ्यात अडकतो आणि तिला म्हणतो की आई साहेब, तुम्ही कुठेही जाणार नाही आहात म्हणून, तुम्हाला मी कुठे जाऊच देणार नाही. तर एकीकडे अक्षरासमोर सत्य आलेलं आहे, ज्या गोष्टीचा वापर करून ते भुवनेश्वरीचं सत्य सगळ्यांसमोर आणणार आहे. तर दुसरीकडे भुवनेश्वरीचा डाव पुन्हा एकदा सक्सेस झालेला आहे आणि अधिपती तिच्या जाळ्यात अडकलेला आहे. बघणं फार महत्त्वाचं असणार आहे की आता नेमकं अधिपती कोणावर विश्वास ठेवणार. सध्या तरी शोचा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होताना दिसतोय. तुम्हाला किती आवडतोय हा ट्रॅक आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी टेलिगोप्पाला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. नमस्कार.